आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात 188 हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची गरज नाही, तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, असं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. देशातल्या पाळीव जनावरांचं 2030 पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी बैठक घेतली. शेतकरी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पशुधन महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. मुंबई विमानतळावर अवैधरित्या 4.5 किलो सोनं घेऊन आलेल्या दोघांना महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केली. या सोन्याची किंमत 3,33,00,000 रुपये आहे. या दोन्ही व्यक्ती अबुधाबी इथून मुंबईत आल्या होत्या. त्यांची तपासणी केली असता विशिष्ट पद्धतीनं शिवलेल्या जॅकेटच्या खिशांमध्ये हे सोनं आढळून आलं. गाझामध्ये युद्धविराम घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आज इस्रायलची राजधानी तेल अवीव इथं पोहोचले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत ब्लिंकन यांनी 9 वेळा पश्चिम आशियाचा दौरा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात कैरो इथं सुरू असलेल्या चर्चेवर ते लक्ष ठेवतील. रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज 7 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क कामशाकी शहराच्या 48 किलोमीटर खोलवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किलोमीटरच्या भागात त्सुनामी येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिला होता. मात्र नंतर विभागानं ही शक्यता नाकारली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावामुळे बँकिंग, शिक्षण, आरोग्य, उद्योग, IT, कृषी सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतील. ऑनलाईन प्रणालीमुळे सर्व लोक घरूनच काम करू शकतील. अशावेळी ऑफिसेस म्युझियममध्ये बदलतील, असं मत प्रसिद्ध लेखक उद्योजक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं. टेकनेक्स्ट असोसिएशनच्या ऐतिहासिक शतकी सत्राच्या निमित्तानं आज अच्युत गोडबोले यांचं AI इनोव्हेशन, इम्पॅक्ट आणि फ्युचर पर्स्पेक्टिव्ह या विषयावर आज नागपुरातील चिटणवीस सेंटरमधील टॅमेरिंड हॉलमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.